ह्याच्यामध्ये ट्रायगोनेलिन नावाचं कंटेंट खूप चांगलं आहे। मग हे देठासहित पाला जो आहे तो तोडायचा आणि तो तोडून झाल्यानंतर मग हे सावलीमध्ये ब्लांचिंग करून वाळवायचं। तर हे कसुरी मेथी आणि ह्याच्यामध्ये काय आहे, हे एक झाड आहे इथं किंवा हे एक झाड आहे, ह्याच्यामध्ये फुटवे येण्याची जी कंडिशन आहे ती खूप भरपूर आहे। जितकं तुम्ही छाटाल तितकं फुटेल। मी डॉक्टर संजुला विलास भावर, विषय विशेषज्ञ उद्यानविद्या, छत्रपती संभाजीनगर, कृषी विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगर इथे कार्यरत आहे। शेतकरी बंधूंना आज थोडासा नव्या विषयावरती आपण बोलणार आहोत। मुळात तो विषय आहे कसुरी मेथी किंवा शेतकरी पारंपरिक ह्याच्याने बोलतात तो म्हणजे कस्तुरी मेथी। कसुरी मेथी आणि रेग्युलर जी आपली देशी मेथी, तर ह्या दोन्ही मेथी जे आहेत ह्याच्यामध्ये फरक आहे। मला हाच थोडासा फरक जाणून आपल्यासमोर ठेवायचा आहे। शेतकरी बंधूंनो, कसुरी मेथी ही मसालावर्गीय पीक म्हणून मसाला म्हणून भाजीमध्ये आपण वापरतो, तर रेग्युलर देशी मेथी ही आपण भाजी करून खातो किंवा ती रॉ तरी सुद्धा खाऊ शकतो आपण, म्हणजे सॅलड म्हणून सुद्धा। कसुरी मेथी आणि देशी मेथी ही दोन्ही वेगवेगळे झाडं आहेत किंवा वेगवेगळ्या वनस्पती आहेत। कसुरी मेथी जिचं ट्रायगोनेला फोएनम ग्रायकम ही रेग्युलर मेथी आपली आहे आणि कसुरी मेथी हे ट्रायगोनेला कॉर्नॅक्युलाटा म्हणजे हा वेगळा कुळ आहे, हे झाडच वेगळं आहे। मुळात आपला गैरसमज असा आहे की रेग्युलर मेथी जी देशी मेथी आहे तिला आपण वाळवलं आणि वाळवून पॅक केली म्हणजे ती कसुरी मेथी झाली, तर तसं नाही। कसुरी मेथी ही वनस्पती वेगळी आणि देशी मेथी ही वेगळी। आता कसुरी मेथीचं उत्पादन घ्यायचं आहे किंवा असं घेणारा एखादा जर शेतकरी असेल तर निश्चितच कृषी विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगर येथे बियाणं उपलब्ध आहे। मुळात कसुरी मेथी हे आता सध्या नागौर जिल्हा हा जो राजस्थानमध्ये आहे तिथे खूप मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते। सध्याच्या घडीला कसूर हा जो एरिया आहे, प्रांत आहे, तो आता पाकिस्तानमध्ये आहे, पण विभाजनाच्या अगोदर तो आपल्याकडे होता, तर त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं। तर तिथून राजेंद्र आभा नावाची जी जात आहे त्या जातीचं बियाणं आपल्या कृषी विज्ञान केंद्राला उपलब्ध आहे। ज्या कोणाला शेतकऱ्यांना ह्याचं उत्पादन घ्यायचं आहे तर त्यांनी कृषी विज्ञान केंद्राला यायचं आहे आणि मुळात लागवड करायचा हंगाम हा आत्ताचा आहे, म्हणजे हिवाळ्यात येणारं हे पीक आहे। तुम्ही जर आजच्या घडीला जर लागवड केली, लागवड करताना ती आपण दोन प्रकारे करू शकतो। एक तर रांगेमध्ये म्हणजे लाईन सोविंग, लाईनीमध्ये लागवड करू शकतो, किंवा पुंजक्यामध्ये म्हणजे त्याला पुंजका पद्धत म्हणतो आपण, त्याला डिबलिंग करून, तर त्या पद्धतीने आपण लागवड करू शकता। लागवड कसुरी मेथीचं बियाणं हे खूप लहान बी आहे, म्हणजे काय, जे रेग्युलर जी देशी मेथी आहे आपलं त्या देशी मेथीचे बियाण्याचं 4 भाग केलं तर त्याचा 4था भाग म्हणजे कसुरी मेथीचं बियाणं, इतकं लहान बियाणं आहे। एकरी 1.5 किलोच बियाणं लागतं कसुरी मेथीचं। हे बियाणं आपण लागवड करताना गांडूळ खत असेल किंवा बारीक वाळू असेल ते ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि मिक्स करून मग त्याची आपण लागवड करायची आहे। लागवड केल्यानंतर लगेच त्याला आपण पाणी द्यायचं। पाणी तुम्ही आळं पद्धतीने देऊ शकता, आळं म्हणजे सपाट वाफ्यामध्ये देऊ शकता किंवा स्प्रिंकलरने देऊ शकता, मायक्रो स्प्रिंकलर वापरले तरी सुद्धा चालेल। लागवड झाल्यानंतर तिची जी काढणी आहे ती काढणी एक 35 ते 40 दिवसात पहिली काढणी येते। मग ती काढणी करायची कशी, तर मेथीची जी उंची झाल्यानंतर त्याचे शेंडे जे आहेत ते शेंडे हाताने देठासहित ट्रायगोनेलिन नावाचा जो घटक आहे म्हणजे वास येणारा, ज्यावेळेस भाजीला आपण फोडणीसाठी वापरतो तर फोडणीला जो वास येणारा म्हणजे एक स्वाद चांगला येतो, तो स्वाद देणारा घटक म्हणजे ट्रायगोनेलिन नावाचा घटक आहे। तर तो घटक पानापेक्षा देठामध्ये जास्त असतो, तर देठासहित ती कसुरी मेथी आपण खुडायची आहे, वरचे शेंडे खुडायचे आहेत आणि खुडून झाल्यावर त्याला एक पाण्यामध्ये ब्लांचिंग ट्रीटमेंट द्यायची, म्हणजे थोडक्यात एक कोमट पाण्यामध्ये 5 मिनिटं बुडवून ठेवायची आणि मग तिला आपण सावलीमध्ये वाळवायची ती मेथी। अशा प्रकारचे जे देठ आहेत, देठासहित वाळवलेली मेथी म्हणजे कसुरी मेथी, ती आपण उत्पादन घ्यायचं। एक 40 ते 45 दिवसानंतर त्याची पहिला तोडा येईल। नंतर त्या पहिल्या तोड्यानंतर पुढच्या 15 ते 20 दिवसाच्या अंतराने 1, 2 ते 3 तोडे घेऊ शकतो। आणि ही मेथी जर आपण मुळात आपल्याकडे येणारी जी कसुरी मेथी पॅकिंगमध्ये येते, जसे की एव्हरेस्टची येते, सुहानाची येते, तर ती आपल्याकडे काय होतं की बाहेरची फक्त मेथी येते, पॅकिंग आपल्याकडे होतं, उत्पादन होत नाही।
मुळात उत्पादन घेण्यासाठी खूप चांगले पीक आहे, आपल्याकडे वातावरण सुद्धा पोषक आहे. आणि दुसरी गोष्ट काय आहे की हा जे महिला बचत गट आहेत तर ह्यांच्यासाठी एक वेगळा बिझनेस तयार होऊ शकतो. म्हणजे आपण स्वतः कसुरी मेथी कमी एक 5 गुंठे 10 गुंठ्यावरती लावा, एकरभर लावू नका, ती गुंठ्यामध्ये लावा, त्याची प्रक्रिया करा, त्याला वाळवा आणि त्याची एक 10 ग्राम 50 ग्रामच्या पॅकिंगमध्ये पॅकिंग करा आणि ती वेगवेगळ्या कृषीची प्रदर्शनं आहेत किंवा दुकानं आहेत त्या ठिकाणी तुम्ही ठेवा. म्हणजे आपल्याकडंच उत्पादन, आपल्याकडं कसुरी मेथीचं खाल्ली जाते खूप, म्हणजे भाजीमध्ये वापरली जाते भरपूर, पण उत्पादन घेतले जात नाही, फक्त पॅकिंग आपल्याकडे होतं. तर तसं न होता आपण स्वतः लागवड करून त्याचं जर प्रक्रिया केली आणि ते विक्रीसाठी ठेवली तर निश्चितच चांगला नफा मिळेल. आणि विशेष करून महिला बचत गट आहेत तर ते त्याच्यामध्ये जर इन्व्हॉल्व्ह झाले तर खूप मोठा हा वेगळा ॲडिशनल बेनिफिट आपल्या महिला उद्योजकांना हा मिळणार आहे. तर ह्या कसुरी मेथीचं आपण उत्पादन घेऊ शकता आणि चांगला एक जो प्रक्रिया उद्योग आहे तो उद्योग आपण ह्या कसुरी मेथीच्या रूपात आपण आणू शकतो. तर ही जी प्राथमिक माहिती आहे ती शेतकरी बंधूंना आपल्याला मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्याच्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत की एकदा आपण कसुरी मेथीची लागवड केल्यानंतर छाटणी केल्यानंतर त्याच्या 3 वेळा तोडे आपण घेऊ शकतो. म्हणजे हिला फुटायची भरपूर हॅबिट आहे. आपण एकदा छाटली की डबल भरपूर फुटवे येतात. मग ती फुटलेला पाला आहे तो डबल आपण छाटणी करायची आहे आणि सावलीत वाळवायचं आहे. एवढीच खबरदारी घ्यायची की उन्हामध्ये वाळवायचा नाही, वाळवताना सावलीमध्ये वाळवायचा. म्हणजे त्याचा जो नॅचरल नैसर्गिक कलर आहे हिरवा पानाचा, जर तो करडा पडला किंवा चॉकलेटी झाला तर कोणीच घेणार नाही त्या उत्पादनाला. त्यासाठी तो रंग टिकून राहावा त्या पाण्याचा, म्हणून त्याला सावलीमध्ये वाळवायचा. आणि 10-10 ग्रामच्या पॅकेटमध्ये जर पॅक करून आपण विकलात, ह्या विशेष करून रेडी मार्केट नाही पण आपण मार्केट त्याला क्रिएट करायचं आहे. आणि तसं जर केलं तर जवळजवळ आता आपल्याकडे जे 10 ग्रामची पुडी आहे ती 40 ते 50 रुपयाला येते. म्हणजे सुहानाचा जरी घेतलं तर म्हणजे 1 ग्राम हे 4 रुपयाला विकलं जातं. म्हणजे इतकं महत्त्वाचं हे पीक आहे. तर आपण स्वतः उत्पादन घेऊन जर विक्री केला तर चांगल्या पद्धतीने हा बिझनेस आपल्याला येऊ शकेल. तर आणि त्याची सविस्तर जी माहिती आहे तर तुम्ही अजूनसुद्धा कृषी विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगरला येऊन घेऊ शकता. मी विशेषज्ञ उद्यानविद्या ह्या विषयाचा इथे कार्यरत आहे. तर निश्चितच शेतकऱ्यांना मी सर्वांना आणि महिला भगिनींना आवाहन करीन की आपण हा एक नवीन उद्योग आहे ते ह्याच्याशी निगडीत विचार करावा आणि रेग्युलर जे आपण आपला दैनंदिन आहारामध्ये जे धंदे करतो किंवा बिझनेस करतो त्याच्याऐवजी थोडासा वेगळा जर आपण कसुरी मेथीची लागवड करून प्रक्रिया केली आणि त्याचं पॅकिंग करून जर बाजारात आणलं मार्केटमध्ये तर खूप चांगलं अर्थार्जन होईल. इतके बोलतो आणि मी थांबतो.